यासंबंधी त्यांना संबंधित यंत्रणेनं अरेस्टसुद्धा केलेलं आहे. त्यामुळे त्या यंत्रणेला सोबतच धनंजय मुंडे यांनी माझी भेट घेतली आहे. काही व्यक्तींची घनिष्ठ संबंध आहेत आणि त्या संबंधीची भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याचंही यावेळेला शरद पवार म्हणालेले आहेत. आरोपासंदर्भात त्यांनी माहिती दिल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. संख्येनं आज शेतकरी सहकुटुंब त्या ठिकाणी बसलेले आहेत. आपण जर त्या ठिकाणी गेलात तर जवळपास 5 किलोमीटरच्या रस्त्यावर पूर्णपणानं तो रस्ता त्यांनी ऑक्युपाय केलेला आहे. आता या सगळ्या लोकांच्या संबंधीच्या काही मागण्या होत्या. सुप्रीम कोर्टाने शेवटी त्याची नोंद घेतली आणि सुप्रीम कोर्टाने एकंदर भारत सरकारने या प्रश्नाकडे ज्या पद्धतीनं पाहिलं त्याबद्दलची तीव्र नाराजी आपल्या ह्या प्रश्नाचा विचार मांडत असताना केली. पण ती जी सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली त्याची नोंद घेतली त्याचं आम्ही स्वागत केलं. परंतु सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टीचा विचार करायला एक कमिटी नेमली. त्या कमिटीचं कॉम्पोजिशन बघितल्याच्यानंतर त्यातली प्रत्येक व्यक्ती ही ज्या बिलांच्या संबंधीची तक्रार आहे त्या बिलांचं समर्थन किंवा त्या विचाराची आहे अशा प्रकारचं चित्र यापूर्वी आपल्याला कुठं ना कुठेतरी भाषणामधून लिखाणामधून मिळालेलं आहे. आणि त्यामुळं या समितीच्या संबंधीचा विश्वास हा तिथे बसलेल्या लोकांना अजिबात नाही आहे. आणि त्यामुळं या समितीमधून काही निघेल असं त्यांना वाटत नाही आणि त्यांच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या प्रश्नाचं गांभीर्य जर केंद्र सरकारने खरंच घेतलेलं असेल तर इंडिपेंडंट म्हणजे इन ट्रू सेन्स इंडिपेंडंट अशा लोकांची नियुक्ती त्या ठिकाणी केली असती तर ते अधिक बरं झालं असतं. हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा जो काय प्रश्न तुम्ही मला विचारला आता इथं कोणतरी विचारलं रिगार्डिंग केरला. You see, my colleague from Kerala had a meeting with me day before yesterday, and today also Mr. Pitambar Master, who is our General Secretary, National General Secretary, and senior most leader from Kerala, and other colleagues also met. They have explained the ground level situation of the Kerala. After hearing them, I decided that I myself will visit the Kerala at appropriate time. Firstly, I should not forget last 40 years we are part of the left front. So when the NCP and their colleagues are closely associated with left front for so long, we will not take any decision without taking in conference our own colleagues and also left front leaders. Tentatively, I was told the Vidhan Sabha session of the Kerala has begun and that will be over on 22nd or 23rd. I don't know the exact date. So immediately after the last day of the Kerala session, I am planning to go to Cochin, discuss with my all colleagues and discuss with concerned other front leaders and then come to some conclusion. As on today, we have not taken any decision. As on today, we are part of the left front and after consulting my all colleagues in Kerala, we will take a final decision. Woman had a talk with me, but just nothing. No specific proposal. Just he contacted me, asked about my health and others. Okay. Have you had discussion with Sitaram Yechuri? Yeah, in fact, Sitaram Yechuri, then Congress Raja, we had a meeting day before yesterday regarding Kisan issue of Delhi. We have not discussed Kerala issue.
सर कृषि कानून के सिलसिले में एक बार हिंदी में जानना चाहिए। कृषि कानून के सिलसिले में दिल्ली वाला प्रश्न सर, उसके बारे में हिंदी में जानना हिंदी। न 30 से 50 दिनों से भी ज़्यादा दिल्ली के किसान इस ठंड हवा में सड़क पर बैठे हैं। तर आपण पाहिलं शरद पवारांनी धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये सध्या जे आरोप होत आहेत त्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय ते मुंडेंवरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत असं शरद पवार म्हणालेले आहेत। आरोपासंदर्भात त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे, माझी भेट घेऊन त्यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रफुल्ल, शरद पवारांनी धनंजय मुंडे, नवाब मलिक या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल, मंत्र्यांबद्दलची जी काही भूमिका आहे ती आता काही वेळापूर्वी स्पष्ट केलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्कीच आपण जर पाहिलं तर शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे। या दोन्ही भूमिका स्पष्ट करताना दोन गोष्टी स्पष्टपणे समोर येताना दिसतात। एक म्हणजे त्यांनी सांगितलं की नवाब मलिक यांच्या संदर्भातले जे आरोप आहेत ते त्याच्यावर वैयक्तिक स्वतःचे कुठेही आरोप झालेले नाहीत, त्यामुळे त्यांचा या प्रकारचे कुठले संबंध येताना दिसत नाही। मात्र धनंजय मुंडे यांनी त्यांच्या आपल्या संदर्भात जी असली तरीही धनंजय मुंडे यांच्या संदर्भातले आरोप जे आहेत ते अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत, त्यामुळे त्या संदर्भात कारवाई जी आहे पक्ष पुढे नक्की काय करायचं ठरवेल। या सगळ्या जर गोष्टी आपण पाहिल्या तर नक्कीच एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते। बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांची भूमिका पवारांसमोर स्पष्ट केलेली होती, त्यामुळे आता पवारांनी या संदर्भातलं मत व्यक्त करताना मुंडेंवरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, मात्र त्यांनी आता आपली भूमिका मांडलेली आहे, आरोपासंदर्भातली माहिती दिलेली आहे। तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या संदर्भात भाष्य करताना मलिकांवर व्यक्तिगत स्वरूपाचे कोणतेही आरोप नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे असंही यावेळेला शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। उदय, आपण बघतो आहोत शरद पवारांनी धनंजय मुंडे, नवाब मलिक या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील, मंत्र्यांवरील त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, मुंडेंवरचे आरोप गंभीर असल्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या संदर्भातला निर्णय येत्या काही दिवसात होईल असे स्पष्ट संकेत देखील दिलेले आहेत। उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? मी आता राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालय इथे आहे आणि थोड्याच वेळापूर्वी, अगदी काही मिनिटांपूर्वीच सामाजिक न्याय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते धनंजय मुंडे हे इथे दाखल झालेले आहेत। त्यांचा इथे जनता दरबार असल्यामुळे ते इथे आलेले आहेत। मात्र इथे जेव्हा राष्ट्रवादी कार्यालयात ते आले त्यावेळेला संपूर्ण मीडियाने त्यांना दराडा घातला, त्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात होते जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेत, जे विरोधी पक्ष सातत्याने विचारले जात आहेत, जे काही संपूर्ण प्रकरण आहे त्यावरती त्यांना प्रश्न विचारले गेले होते, मात्र त्यांनी काही बोलण्यास नकार दिला। फक्त जाता जाता त्यांनी एवढंच सांगितलंय की आदरणीय पवार पक्ष जे ठरवेल ते, असं एक वाक्य त्यांनी उच्चारलेलं आहे। त्यामुळे नक्की काय होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि धनंजय मुंडे यांच्यावरती नेमकी काय कारवाई होऊ शकते किंवा त्यांना त्या संदर्भात काही राजीनामा द्यावा लागेल का, हे देखील आता प्रश्न विचारले जात आहे। मात्र सत्य परिस्थिती काय होते आहे, प्रत्यक्षात काय घडणार आहे हे आपल्याला येत्या काही दिवसात समजू शकणार आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अतिशय गांभीर्याने घेत असतात। जेव्हा पवार बोलतात तेव्हा नक्कीच पक्षामध्ये काहीतरी घडणार असे संकेत जे आहेत ते मिळतात। त्यामुळे नक्की आता पुढे काय होत आहे, नेमकी काय कोणत्या परिस्थितीला धनंजय मुंडे यांना सामोरे जावं लागणार हे पाहावं लागेल। बिलकुल उदय, नवाब मलिक यांच्याबाबत देखील शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेले त्यावरून एकंदरीत अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे, तो म्हणजे राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे की नवाब मलिक यांना एक प्रकारे पाठराखण केली जात आहे आणि त्यांना एक पाठिंबा दिला जात आहे, त्यांना एक क्लीन चिट जी आहे पक्षाकडनं मिळेल असं शक्यता वर्तवली जात आहे। मात्र तशी क्लीन चिट धनंजय मुंडे यांना मात्र देताना दिसत नाहीये। त्यामुळे नक्कीच खूप मोठ्या हालचाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या सुरू आहेत। अंतर्गत नेमकं काय घडतंय हे आता पाहावं लागेल। बिलकुल, नेमकं आता काय घडतंय हे पाहावं लागणार आहे। उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत, कारण सामाजिक न्याय मंत्री म्हणून त्यांचा जनता दरबाराचा आजचा दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झालेत। मात्र ज्या वेळेला
ते कार्यालयात दाखल होत होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा त्यांना घातला होता, प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केलेली होती. त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं, पवार साहेब आणि पक्ष सांगेल ते. याचा अर्थ नेमका काय काढायचा हे येत्या काही दिवसात आपल्याला समजेलच, कारण शरद पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावरचे जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे असल्याचं म्हटलेलं होतं. त्यामुळे आता नेमकं या संदर्भात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत देखील शरद पवारांनी अतिशय स्पष्टपणे भाष्य करताना म्हटलंय, नवाब मलिक यांच्यावर वैयक्तिकरित्या कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीत, त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यामुळं नवाब मलिक यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेईल हे देखील पाहावं लागणार आहे. याच संदर्भामध्ये आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर आहेत फोन लाईनवरनं. अतुलजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत असं शरद पवार स्वतः मत व्यक्त करताना म्हणतायत. काय नेमकी याबद्दलची आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, माननीय शरद पवारांनी केवळ आरोप गंभीर आहे असं म्हटलं नाहीये. तर या संदर्भात पक्षातल्या सर्वांशी चर्चा करून निर्णय करावा लागेल. मला वाटतं हे विधान म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे आणि पवारांचा आणि राष्ट्रवादीचा तथाकथित नैतिकतेचा बुरखा टराटरा फाडणारा आहे. 72 तासापूर्वी पुराव्यासहित एका महिलेने बलात्कारासारखे गंभीर आरोप केले. अद्याप पाहतो FIR नाही, मुंडेंची कुठलीही चौकशी नाही आणि त्यावेळे अशा वेळेला आता चर्चा करून निर्णय करावा लागेल हे म्हणणं म्हणजे शरद पवारांच्या ढोंगी राजकारणाचा हा एक वाक्य म्हणजे आदर्श वास्तुपाठ आहे. आणि महिलांविषयी हे सरकार किती असंवेदनशील आहे यातूनच हे प्रगट होत आहे. बिलकुल. मग अतुलजी, नेमकी काय कारवाई केली पाहिजे असं वाटतं? कारण सातत्यानं भाजपचे नेते मागणी करतायत की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसं काही सध्या तरी होताना दिसत नाहीये. असं आहे की सध्या राज्यामध्ये गुंड, पुंड, मवाली, बलात्कारी यांचंच राज्य आहे आणि त्याच्यामुळे राज्य कायद्याचं नाहीच आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे ललिता कुमारीच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने हे पूर्वीच म्हटलेलं आहे की कॉग्निझेबल ऑफेन्सची कंप्लेंट आल्यानंतर पोलिसांनी FIR घेणं हे कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. पण आता सुप्रीम कोर्टाची जजमेंट सुद्धा फॉलो करायची नाही. हा केवळ कॉग्निझेबल ऑफेन्सचा मुद्दा नाहीये, हा बलात्कारासारखी गंभीर तक्रार आहे. आणि तरी सुद्धा जर का पोलीस असं म्हणतायत की आम्ही चौकशी करून FIR करू, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की त्यांच्या हे लक्षात येत नसावं का की मग लोक मागणी करतील की CBI कडे केस पाठवा म्हणून. कारण तुम्ही FIRच करत नाही आहात. जे सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात केलं तेच या प्रकरणात करतायत. FIR म्हणजे काय? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, बरोबर, बाकी काहीच नाहीये. आणि इन्व्हेस्टिगेशन कॅनॉट टेक प्लेस बिफोर FIR. आणि त्याच्यामुळे यात त्यांनी त्याच दिवशी FIR करायला पाहिजे होता. पण हे राज्य सरकार धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतंय. अर्थात ज्या पक्षाचा युवक काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्षावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर तो त्यांच्याच मुख्यालयात पत्रकार परिषद घेतो आणि राजरोसपणे आजही हिंडतोय, त्या पक्षाकडनं की वेगळ्या संस्कृतीची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. मला वाटतं जनता रस्त्यावर उतरेल आणि या सरकारला जोड्याने मारेल, तेव्हा या सरकारला जाग येईल. बिलकुल. अतुलजी, नवाब मलिक यांच्याबद्दल देखील शरद पवारांनी मत व्यक्त करताना म्हटलंय की त्यांच्यावर काही आरोप नाही आहेत व्यक्तिगतरित्या, त्यांची प्रतिमा मात्र स्वच्छ आहे. या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? नाही, ही वस्तुस्थिती आहे की त्यांच्या जावयाला अटक झालेली आहे, त्यांच्यावर अजून काही आरोप झालेले नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचं एवढंच मागणं आहे की जावयाचं आणि त्यांचं या संदर्भातलं काही कनेक्शन आहे का याची सुद्धा NCBने चौकशी केली पाहिजे. आणि लोकशाहीतल्या उच्च मूल्यांना धरून खरं तर नवाब मलिकांनी आपणून राजीनामा दिला पाहिजे. कारण ते रोज शहाजोगपणे नरेंद्र मोदींपासून सगळ्यांवर टीका करण्याचं काम करत असतात. त्यामुळे स्वतःच्या घरात काय जळतंय आणि किती उकिरडे माजलेले आहेत हे त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यामुळे त्यांनी खरं तर राजीनामा द्यावा अशी भारतीय जनता पार्टीची मागणी.
बिलकुल अतुलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्या सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रवीणजी, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. धनंजय मुंडेंवरचे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. पक्ष पातळीवर चर्चा करून नेमकं पुढे काय करायचं याचा निर्णय आम्ही करू असं शरद पवार म्हणतायत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, जर त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय झाला तर त्याचं स्वागतच असेल. परंतु कालपासून राष्ट्रवादी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट येत नव्हती. सकाळीही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, नवाब मलिक असतील, यांनी त्या ठिकाणी त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं सांगून या विषयाची बोलवण केली होती. आता आपण शरद पवार साहेबांनी बोलल्यामुळं पक्षात चर्चा होऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर आला तर या विषयाला त्या ठिकाणी सध्या तरी त्या ठिकाणी न्याय मिळेल असं वाटतंय. नाहीतर आपण बघाल की आज त्या ठिकाणी आरोप झाल्यानंतर आजही राष्ट्रवादीकडून या क्षणापर्यंत कुठली अधिकृत भूमिका आली नव्हती. आता अति अपेक्षा करूया की पवार साहेबांनी या ठिकाणी गंभीर असल्याचं सांगत निर्णय होईल. माझं तर असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनी निर्णय होण्यापेक्षा स्वतःहून, जसं त्या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतःहून भूमिका मांडली की ते प्रकरण खरं म्हणजे माहिती जनतेला नव्हतं, त्याचं तपशीलवार माहिती स्वतःहून त्यांनी माध्यमांच्या समोर सोशल मीडियातनं दिली. तर मला वाटतं तशाच प्रकारचं त्यांनी एक धाडस दाखवावं की बाबा जर ह्या अशा प्रकारचे आरोप आहेत, चौकशी सुरू आहे, तर मी नैतिकतेच्या नीतिमत्तेच्या मूल्यावर त्या ठिकाणी राजीनामा देतो. आणि कुणी सांगण्यापेक्षा मला वाटतं स्वतःहून जाऊन धनंजय मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. तेच या प्राप्त परिस्थितीमध्ये संयुक्तिक ठरेल, इतर राजकारण्यांना आदर्शवत असं ठरेल. याचं कारण या राज्यामध्ये आपण बघाल की शिवशाही सरकार असताना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी अण्णा हजारेंनी राजीनामे मागितल्यानंतर शशिकांत सुतारांसहित काही लोकांचे, बबनराव घोलप वगैरे राजीनामे घेतले होते. आणि आज त्या ठिकाणी त्याच ठाकरे साहेबांचे चिरंजीव राज्याचे प्रमुख आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी कुठलाही व्यक्तिगत विषय न करता सरकारचा प्रमुख म्हणून पवार साहेबांशी बोलून त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारला पाहिजे. नाहीतर असं होईल की सत्तेत मंत्री आहे आणि त्या मंत्र्याचा प्रभाव पण तपास यंत्रणावर त्या ठिकाणी पडू शकतो. कारण उद्या चौकशीसाठी धनंजय मुंडे साहेबांना पण त्या ठिकाणी बोलावलं जाईल, त्यांच्या स्टेटमेंट घेतल्या जातील आणि अशा वेळेला सरकारचा भाग असलेला मंत्री त्या ठिकाणी कळत नकळत तपास यंत्रणेवर प्रभावित करू शकतो. आणि मला वाटतं राजीनामा देणं किंवा घेणं जे काय असेल ते करून राजीनामा हाच मला वाटतं या प्रकरणावर सध्या तरी प्राथमिक उपाय असं मला वाटतं. बिलकुल प्रवीणजी, आणि सोबतच नवाब मलिक यांच्यावर देखील आरोप होत आहेत. त्या संदर्भात देखील शरद पवारांनी मत व्यक्त करताना म्हटलंय की वैयक्तिक पातळीवर नवाब मलिकांवर कोणतेही आरोप झालेले नाहीत आणि त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटते? या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. आता पवार साहेबांनी त्यांच्या एका नेत्याविषयी असं बोलणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. परंतु त्या ठिकाणी जर आपल्या घरातल्या माणसांवर सुद्धा अशा प्रकारचा जर आरोप होत असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी त्याची जबाबदारी आपल्यावर येते. आणि यापूर्वी या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे काय घटना झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं नैतिकता त्यांच्यापर्यंत पोहोचतेच. आपल्याला असं झटकता येणार नाही की आमचा काही संबंध नाही किंवा, कारण शेवटी आपली मुलगी, आपला जावई आणि हे आपले जवळची लोक आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या जबाबदारी झटकता येणार नाही. बिलकुल प्रवीणजी, ज्या प्रकारच्या कारवाईची मागणी भाजप करतीये धनंजय मुंडेंवर खास करून, ते जर राष्ट्रवादीनं केलं नाही तर मग भाजपची पुढची भूमिका काय असेल? नाही, भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या माध्यमातून अत्यंत स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन किंवा आक्रमकतेनं रस्त्यावर येण्याची वेळ असं वाटत नाही. धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतील आणि जर दिला नाही तर पक्षाध्यक्ष आमचे चंद्रकांत दादा
या संदर्भात जी भूमिका घेतील ती आमची पक्षाची भूमिका असेल. बिलकुल. प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, मात्र त्यांच्यावरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे मुंडेंची भूमिका पक्षातल्या इतर नेत्यांना आपण सांगणार आहोत आणि त्यानंतर ठरवलं जाईल नेमकं काय करायचंय ते, असं शरद पवार म्हणालेले आहेत. सगळी प्रक्रिया लवकरच पार पडेल असं देखील पवार म्हणाले. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दाखल होत होते त्यावेळेला माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गराडा घातला होता, प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर केलेली होती. धनंजय मुंडेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मी स्वतः आदरणीय पवार साहेबांकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे. या सर्व विषयाच्या बाबतीमध्ये काल सकाळी साहेबांची वेळ घेऊन इतंभूत साहेबांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे ते स्वतः काल मी प्रेस नोट घेऊन स्वतः सर्व प्रसार माध्यमांना या ठिकाणी दिलेलं आहे. याबाबत आदरणीय पवार साहेब, आदरणीय पक्षाचे सर्व नेतृत्व हे विचार करतील आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर निर्णय होईल. थँक्यू. याबाबत मी स्वतः आदरणीय पवार साहेबांकडे स्पष्टीकरण दिलेलं आहे. या सर्व विषयाच्या बाबतीमध्ये काल सकाळी साहेबांची वेळ घेऊन इतंभूत साहेबांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे ते स्वतः काल मी प्रेस नोट घेऊन स्वतः सर्व प्रसार माध्यमांना या ठिकाणी दिलेलं आहे. याबाबत आदरणीय पवार साहेब, आदरणीय पक्षाचे सर्व नेतृत्व हे विचार करतील आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर निर्णय होईल. थँक्यू. तर आपण पाहिलं धनंजय मुंडे नेमकं काय म्हणतायत. ते म्हणतायत पक्षाची भूमिका जी असेल, पवार साहेबांची जी भूमिका असेल ती आपल्याला मान्य असेल. पक्षाचे नेते या संदर्भातला निर्णय घेतील, पवार साहेब या संदर्भातला निर्णय घेतील. मात्र आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला बोलताना असं सांगितलं की आपली जी काही भूमिका आहे, आपलं जे काही म्हणणं आहे ते आपण पवार साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि त्यानंतर आता पक्ष, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीच. मात्र आता चर्चा अशी जोरदार सुरू आहे की धनंजय मुंडे कदाचित स्वतःहूनच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतात की काय, याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. याबद्दल धनंजय मुंडे यांनी अद्याप कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. तसे संकेत देखील सध्या मिळताना दिसत नाहीत. मात्र ज्या पद्धतीनं आता राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या मुद्द्याबाबत गांभीर्यानं विचार करत आहे, कदाचित याबद्दल काही वेळातच निर्णय घेतला जाऊ शकेल. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया आपण या संदर्भातली जाणून घेऊया. चित्राताई, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. धनंजय मुंडे यांनी आपली जी काही भूमिका होती ती शरद पवारांसमोर कालच मांडलेली होती. त्यावर आता शरद पवारांनी देखील मत व्यक्त केलंय. मुंडेंवरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि पक्षातल्या इतर सहकाऱ्यांसोबत चर्चा करून जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ, असं शरद पवार म्हणतायत. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. नाही, मला असं वाटतं की हा त्यांच्या पक्षांतर्गत निर्णय आहे, परंतु एकूणच जे आरोप झालेले आहेत किंवा जे प्रकरण समोर आलंय ते अतिशय गंभीर या स्वरूपाचं आहे. कालच याबाबतची मागणी आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या ठिकाणी केली आणि पोलिसांनी सुद्धा जी काही तक्रार आलेली आहे त्याचा निष्पक्षपणे जे आहे ते तपास करून जे असेल ते अंतिम सत्य लोकांसमोर आणावं. कारण जसं काल आम्हाला माहिती मिळाली की याआधी धनंजय मुंडे यांनी सुद्धा डीसीपींकडे या संदर्भात कंप्लेंट केलेली होती. आता ज्या महिला आहेत ज्यांनी आरोप केलेला आहे ते त्यांच्याच जे त्यांनी काल लिहून सगळं पाठवलं त्याच्यामध्ये ज्या नोटमध्ये, त्याच्यामुळे त्या महिलेची, त्यांची जी दुसरी पत्नी आहे तिची बहीण आहे ही गोष्ट समोर आलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टीचा जो खुलासा आहे तो पोलिसांनी करणं गरजेचं आहे की याच्यातली सत्यता आहे ती लोकांसमोर येणं गरजेचं वाटतंय. बिलकुल. चित्राताई, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांवर आपली नजर असणारच आहे. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.